मनोज जवंजाळ यांच्या शेतात इंडो इस्रायल पद्धतीने संत्र्याची लागवड करण्यात आली आहे। बेडवर सघन पद्धतीने संत्रा लागवड करण्यात आली आहे। डिंग्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते आहे। याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। भारतात पहिल्यांदाच इंडो इस्रायल प्रोजेक्ट राबवला जातो आहे आणि अंतर्गत देशभरातील बागायतदार शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे। यात विदर्भातील 7 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि नागपूर जिल्ह्यातील 4 आणि अमरावती जिल्ह्यातील 3 असे हे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत। ही पद्धत जी आहे ही पारंपरिक पिकापेक्षा वेगळी पद्धत आहे। बेड पद्धतीनं संत्र्याची लागवड करण्यात आलेली आहे आणि ड्रीपची पद्धत असेल किंवा झाडांची लागवड असेल, दोन झाडामधलं अंतर असेल, हे टोटली पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं आहे। झाडाचं आपण पाहू शकतो की 1 वर्ष 7 महिन्याचे हे झाडं आहेत, पण कोणी म्हणणार नाही की इतक्या कमी कालावधीमध्ये या झाडाची जी काही प्रोग्रेस झाली आहे, झाडाची काही वाढ झाली आहे, ती एक अतिशय अप्रतिम अशी झाडं आपल्याला या बघायला मिळतात। नागपूर जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांमध्ये काटोल तालुक्यातले मनोज जवंजाळ यांचा समावेश आहे। खरं म्हणजे हा इंडो इस्रायल जो प्रोजेक्ट आहे, हा इस्रायल आणि भारत सरकार याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व झालेला प्रोजेक्ट आहे हा, भारत सरकार आणि इस्रायल। तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत भारतामधले जे काही फळांचे हे आहे, म्हणजे आंबा असो, संत्रा असो, तर याच्यामध्ये इतरही फळबाग आहे। तर हे सगळीकडे हे प्रोजेक्ट राबवलेलं झालं आहे, पण हे डेमो आहे, म्हणजे नवीन पद्धतीने कशी आपला बेडवर वगैरे। तर याच्यामध्ये विदर्भामध्ये हा प्रोजेक्ट संत्र्यावर आपला विदर्भामध्ये संत्रा असल्यामुळे संत्र्यावर आपलं घेण्यात आला आहे, इंडो इस्रायल प्रोजेक्ट। तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत विदर्भातील 7 शेतकऱ्याची निवड झाली आहे। त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातले 3 आहे आणि नागपूर जिल्ह्यातले 4 आहे। त्या 4पैकी मी एक आहे आणि एक प्रोजेक्ट हे स्वतः विद्यापीठाकडे राबवतं, म्हणजे असे एकूण 8 प्रोजेक्ट हे राबवत आहे। आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा डेमो प्रोजेक्ट आहे, कारण जे काही त्यांनी इस्रायलचं जे तंत्रज्ञान आहे, एक नवीन बेड सिस्टीम, त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशन 2 नंबर, आपल्याकडे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 18x18, 20x20, 15x15 असे आपण लावत होतो। पण यांचं असं इस्रायलची जे टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, पहिली बेड झालं। बेड जवळपास 2 ते 2.5 फूट उंच आहे। त्याचे जे वरची जे टॉप आहे ते 1 मीटर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांनी डबल लाईन ड्रीप पहिल्याच वर्षी त्यांनी सांगितलं की तुम्ही डबल लाईन ड्रीप टाका, 2 साईडने 2 लॅटर, आणि त्याच्यामध्ये लॅटरलची वापरली आम्ही, ते पी-सी आणि ते नेटाफिम कंपनीची, आणि त्याच्यामध्ये प्रेशर कॉम्पन्सेशन लॅटरल महाग असते, पण त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन्स ऑफ वॉटर चांगलं असते ते। त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशन, म्हणजे 20x10 हे जे स्पेसिंग आहे, ते 20 फूट कसं पूर्व पश्चिम अंतर आणि 10 फूट दक्षिण उत्तर। आता याच्यामध्ये एक साईडनं तुम्ही जर बघितलं तर एक साईडनं दोन्ही झाडं कालांतराने पॅक होऊन जाईल आणि एक साईडनं भरपूर स्पेसिंग राहील, त्याच्यातून स्प्रेइंग करणं आहे, माल तोडणं आहे किंवा झाडाचं कटिंग करणं आहे, हे सोपं जाईल, ट्रॅक्टर चालवणं हे सोपं जाईल। तर याच्यामध्ये आता पुढचा जो टप्पा आहे, आता माझे झाडं हे 1 वर्ष 7 महिन्याचे आहे। मी थोडासा उशिरा याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, कारण मी एक झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारा, केमिकल न वापरणारा शेतकरी आहे। तुम्ही ही ही जी पद्धत आहे इंडो इस्रायल, या पद्धतीत सुद्धा तुम्ही झिरो बजेट म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं सगळे झाडं लावल्या तुम्ही? मग मला जेव्हा त्यांनी निवड केली, तर मी त्यांना सांगितलं, मी झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा एक शेतकरी आहे। तुम्ही सांगाल त्याच्याप्रमाणे बेड करेल, ड्रीप तुम्ही सांगाल त्याच्याप्रमाणे करेल, बाकी सर्व करेल, फक्त जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि पेस्ट मॅनेजमेंट आहे, हे मी केमिकल करणार नाही। तर कबूल आहे का? तर ते म्हणाले कबूल आहे, आम्हाला एक ऑर्गॅनिकवाला शेतकरी मिळेल, आनंद आहे। तर मग मी जीवामृत याच्यामध्ये लॅटरल जिथे पाणी पडतं तिथं, म्हणजे महिन्यातून 1 वेळा दोन्ही झाडाला 1 लिटर जीवामृत इकडनं, या लॅटरलनी 1 लिटर तिकडनं, म्हणजे महिन्यातून 2 लिटर जीवामृत या झाडाला जातं। आणि जे काही स्प्रेइंग करतो आम्ही, त्या स्प्रेइंगमध्ये दशपर्णी अर्क आणि गोमूत्र, दशपर्णी अर्क 15 लिटरला 2 लिटर दशपर्णी अर्क, त्याच्यासोबत निंबोळी अर्क कधी कधी वापरतो, आणि 1.5 लिटर गोमूत्र प्रत्येक फवारणीमध्ये असते। आज जे हे पानाचे तुम्हाला कलर दिसत आहे, हिरवा कंच गार कलर दिसत आहे, हा एक इंडो इस्रायलचा तर फायदा आहेच, बेडचा, डबल लॅटरलचा, पण सोबतच हा आपला जो झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा सुद्धा याचा फायदा आहे। आता या इंडो इस्रायल प्रोजेक्टमध्ये मला फायदा असा दिसून राहिला आहे, बाकीची झाडं मी प्लेन लावले आहे, म्हणजे सरळ जमिनीमध्ये। या इंडो इस्रायलमध्ये हे बघितलं आहे मी, की भर पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस 2-2, 3-3 दिवस सारखा चालतो, त्यावेळेससुद्धा या झाडाची ग्रोथ चालू राहते, म्हणजे पानं घेणं चालू राहते। त्याला कॅरममध्ये हे 2 फूट वर असल्यामुळं
जमिनीच्या, तर पूर्ण पाणी खालून निघून जातं आणि मुळीचं जे कार्य आहे ते चालू राहतं. दुसरी गोष्ट, मी प्रत्येक झाडाचा झेंडू लावला आहे. या झेंडूमुळं एक दाट आच्छादन झालं आहे मुळीजवळ. तिथे ह्युमस सियन रेशो मेंटेन झालेलं आहे, जीवामृत आहे, निमॅटोड्स त्या झेंडूमुळं कंट्रोल होत आहे आणि त्याच्यामुळं हे जे जमिनीमधलं जे पाणी लागतं आपल्याला, ते सुद्धा हे झेंडू लागवड केल्यामुळं मला कमी लागतं. आणि इंडो इस्रायलचा असा दुसरा एक असा फायदा झाला, की डबल लाईन लॅटरल असल्यामुळं त्याची जी कॅनॉपी डेव्हलपमेंट आहे, ते जबरदस्त होऊन राहिली आहे. 1 वर्ष 7 महिन्याचं झाडं जेव्हा इतर शेतकरी संत्रा बागायतदार माझ्या शेताला भेटी देतात आणि त्याला आम्ही सांगितलं, की बुवा हे 1 वर्ष 7 महिन्याचं झाड आहे, तर ते त्यांना खरं वाटत नाही. पण हे रेकॉर्ड केलं आहे विद्यापीठाने. जेव्हा लागवड झाली, कारण हा प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग रेकॉर्ड झाला आहे. माझी लागवड 18 फेब्रुवारी 2013ला झाली आहे. त्याच्यामुळं हे लागवडीचं तारीख आहे आमच्याजवळ, सर्व आहे. तर आज या इंडो इस्रायल प्रोजेक्टमध्ये हा डेमो असल्यामुळं अजून कन्फर्मेशन त्यांचं निघायचं आहे. जेव्हा 3 वर्ष होईल या प्रोजेक्टला आणि याचा जो काही रिझल्ट आम्हाला शेतकऱ्यांना, जे काही 7 शेतकऱ्यांना आलेला असेल, त्या रिझल्टच्या अंतर्गत जेव्हा हे पूर्ण कन्फर्मेशन मिळेल विद्यापीठाकडून, NRCCकडून, तेव्हा हा प्रोजेक्ट म्हणजे इंडो इस्रायल पॅटर्न मोठ्या प्रमाणामध्ये इतर संत्रा बागायतदाराकडे स्प्रेड करण्यात येईल. पण ह्या स्प्रेड करण्याच्या पहिलेच काही शेतकऱ्यांनी, जसं आता माझे पाहिले किंवा इतर शेतकऱ्यांचे पाहिले, तर आता माझ्या एरियामध्ये आजच्या घडीला जवळपास नरेगाच्या अंतर्गत एक इंडो इस्रायल प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने सुरूही केला आहे. त्याच्या अंतर्गत जवळपास 100 हेक्टर लागवड नवीन येणाऱ्या काळात होऊ घातलेली आहे, म्हणजे झालेली आहे जवळपास. तर आता ही चळवळ म्हणजे इंडो इस्रायलची जे पॅटर्न आहे हा वाढेल आणि संत्रा बागायतदारामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट होईल, अशी मला आशा वाटते. आणि मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे इंडो इस्रायल प्रोजेक्टविषयी, की याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट आहे फास्ट होते, उत्पादकता वाढेल आणि आमचं जे पर एकरचं नेट प्रॉफिट जे 1.5 लाख रुपये आज आहे, ते जवळपास 2 ते 3 लाख रुपयापर्यंत होऊ शकते, अशी मला आशा आहे. त्याच्यामुळे ही इंडो इस्रायल जे व्यवस्था आहे अतिशय चांगली आहे आणि हिचा वाढ व्हावी अशी मला वाटते. एकूण आपण पाहिलं की इंडो इस्रायल पद्धतीनं म्हणजे बेड पद्धतीनं जे काही संत्र्याच्या झाडांची लावणी झाली आहे, लागवड झाली आहे, ते झाडांचा सध्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. 2 वर्ष झाली आहेत. ज्यावेळी या झाडांना सगळे फळं येतील, झाडं मोठी होतील, तेव्हा रिझल्ट चांगले असतील. आणि आत्ता पण पाहिलं की विदर्भातील जे संत्रा उत्पादक शेतकरी आहे, त्यांचं उत्पादकता घटलेली आहे. झाडं वाळतात, त्याची अनेक कारणं आहेत. निसर्गाचा लहरीपणा असेल किंवा इतर रोग असतील. त्याच्यामुळे या पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले फायदे मिळतील. पुन्हा शेतकरी संत्रा उत्पादनाकडे वळतील आणि संत्र्याचं जे गतवैभव होतं ते पुन्हा मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.